Can you see this figure? Yes, sir. Now what we are going to do, we are going to find out the equation for the excess pressure. मी तुम्हाला सांगितलं होतं की समजा एखाद्या फ्री सरफेस ऑफ अ लिक्विडचा शेप जर कॉन्व्हेक्स असेल, आलं लक्षात, तर त्याच्या खालच्या बाजूचं प्रेशर कसं असतं, जास्त असतं कशापेक्षा, त्याच्या वरच्या बाजूपेक्षा. आता ते प्रेशर किती व्हॅल्यूने जास्त असतं किंवा त्याचं काय इक्वेशन आहे. नाउ इन दिस आर्टिकल वी आर गोइंग टू फाइंड आउट द इक्वेशन फॉर द एक्सेस प्रेशर. खालच्या बाजूला जे प्रेशर जास्त आहे त्याचे प्रेशरची अमाऊंट किती, किती प्रमाणात ते जास्त आहे, त्याचे इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, नाउ फॉर दॅट पर्पज वी शॅल कन्सिडर a small curvilinear element or shape of this is like a curve A, B, C, D of a liquid surface at rest. समजा एखादा कंटेनर आहे, त्या कंटेनर मध्ये लिक्विड आहे, ठीक आहे, आणि तो जे कंटेनर मध्ये असणाऱ्या लिक्विडचा जो फ्री सरफेस आहे त्याचा शेप कसा आहे, कर्व्हिलिनियर. मीन्स सपोज इट इज अ कॉन्व्हेक्स टाइप शेप. ठीक आहे, मीन्स इट इज लाईक अ कर्व. आता हा जो कर्व दिसतोय ना तुम्हाला, कोणता, A, B, C, D. Okay, this is a curve or curvilinear type shape of element A, B, C, D. Now here in this case, shape लक्षात आला तुमच्या, A, B, C, D. This is a convex or curvilinear shape. Now here I have told you that the pressure below this element A, B, C, D will be more as compared to above it. आता हा जो ABCD जो कर्व्हिलिनियर एलिमेंट आहे, ही साईज दिसते ना तुम्हाला, हा, तर ह्या साईजचं किंवा ह्या कॉन्व्हेक्स शेपच्या खालच्या बाजूचं प्रेशर जास्त आहे कशापेक्षा, वरच्या बाजूपेक्षा. आता ते प्रेशर कितीने जास्त आहे त्याचं इक्वेशन आपल्याला काढायचं आहे. लेट दिस एक्सेस प्रेशर इनसाइड ओव्हर द प्रेशर आउटसाइड बी P. खालच्या बाजूला P एवढ्या अमाऊंटनी वरच्या बाजूपेक्षा जास्त प्रेशर आहे कर्व्हिलिनियर एलिमेंटच्या, असं आपण गृहीत धरू. व्हॉट वी आर गोइंग टू कन्सिडर, वी आर गोइंग टू कन्सिडर दॅट द एक्सेस प्रेशर बिलो धिस convex shaped surface is more as compared to the above it by an amount of P. ठीक है, now we shall consider the length of this side AB and BC. आता ही AB साइड जी आहे एलिमेंटची, त्याची लेंथ x आहे, म्हणजे DC ची पण लेंथ x असेल. The length of this side PY is BY is equal to Y. Similarly, the length of the side BAD is equal to Y. These are parallel to each other. Now tell me, what will be the equation for the surface area of this curvilinear ABCD? What is the formula? X into Y. X into Y. The formula for surface area of the rectangle is X into Y. Now this is a rectangular type shape. Okay, so that shape will be how much, XY. Now if you consider this arc AB, so if we can consider R1 as the radius of curvature of for this arc AB and O1 is its center. इधर लक्षात, म्हणजे AO1 distance आणि BO1 that is equal to R1. So what is R1? R1 is nothing but it is the radius of curvature for the arc or for the side AB. Are you getting here? Similarly, for the side BC, R2 is its radius of curvature. ही जर तुम्ही साइड BC कन्सिडर केली तर त्याची रेडियस ऑफ कर्वेचर किती असेल, R2 असेल. लक्षात आलं का तुम्हाला रेडियस ऑफ कर्वेचर? Yes, sir. 3 डायमेन्शनल फिगर इमेजिन करा बरं का तुम्ही. आता now I just told you the surface area of this curvilinear will be how much, ABCD. Now here what happens, see now, here the excess pressure is acting in this downward side, it is more as compared to the excess pressure above it. Now due to this what will happen? हॅलो सर. हा बोल. सर AB मध्ये जी R1 तुम्ही कन्सिडर केली ती इन्क्रीज होत जाईल ना सर. जर R1 ही A कडे गेलो आपण तर R1 इन्क्रीज होत जाईल. जर R1 ही BC कडे गेली तर अरे R1 ती फिगर तशी दाखवलेली आहे, अलग लक्षात, ती फिगरचं ऍक्च्युअल सेंटर आहे ते. हे जे आहे ना,
हे इथे कन्सिडर करा सर. रेडियस ऑफ कर्वेचर मध्ये रेडियस सारखीच असते. रेडियस ऑफ कर्वेचर मध्ये काय असतं की ह्या आर्कला जर तुम्ही सर्कलर कन्सिडर केलं तर ती जे सेंटर येतं सर्कलचं दॅट इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ कर्वेचर. आलं लक्षात? आलं का? ही जी फिगर आहे ना, ह्या फिगर मध्ये ह्या पॉइंटला इथं तू कन्सिडर कर. यू कन्सिडर ॲट दिस पॉइंट ॲज O1. So the distance between OB1 and OA1 it is same. ठीक आहे? ओके सर. हा. ते फिगर मध्ये वाटतं तुला तसं, बट ज्यावेळेस तुम्ही एखादा कर्व कन्सिडर करता आणि ते कर्वला एक सर्कलचा पार्ट कन्सिडर करता आणि ते जे सर्कलचं सेंटर असतं तिथून रेडियस सगळ्यांकडे डिस्टन्स सारखंच असतं. Now tell me here the excess pressure is acting in the downward side more. What will happen due to this excess pressure? आता एखादा समजा इमॅजिन करा, you are holding a kite in your hand. The kite is initially plane. The position of that kite is horizontal. Now if you apply the pressure in the downward side, what will happen? So from downward or from upward? नाही, तुम्ही जर साईडला एखाद्या पतंगाला तुम्ही साईडला पकडलेलं आहे. इफ यू आर होल्डिंग अ काइट, प्लेन काइट ऍट द एंड्स, अँड इफ यू अप्लाय द प्रेशर इन द डाउनवर्ड साइड, त्याला तुम्ही खालच्या बाजूला नेलं तर काय होईल? So the kite will bend in a way that the middle portion will be at upside and the ends will at means due downward. to the application of the pressure, the middle portion will be displaced in the upward side. बरोबर आहे? Yes, sir. जो मधला जो पार्ट आहे तो काय होईल? वरच्या बाजूला शिफ्ट होईल. Similarly now, we shall imagine that due to this excess pressure, suppose this curvilinear element ABCD has been shifted by a distance of dz in the upward side. Have got it? Due to this outward pull or due to this force, the element is displaced parallel to itself. The element ABC is the original position of the element. Due to this application of this excess pressure force, it has been displaced in the upward side, suppose, through a distance of dz. Now the new position of this element will be how much? A dash, B dash, C dash and D dash. Means it has been shifted through a distance of dz. Similarly now, here there is change in the length of these elements. So the A dash, B dash will be x plus suppose dx, and the side B dash, C dash will be y plus dy. Have you got this figure? Sir, but only the middle portion will go upward. The हो ना ends मग, will be at the same position. नाही इथे कसं आता असं फोर्स दोन्ही बाजूला आहे ना. The force is getting applied on both the sides. It is free surface. Okay. So being the free surface, the force is getting applied on all the sides. या एक्सेस जो प्रेशर आहे तो सगळ्या बाजूला ऍक्ट होतोय. असं नाही की एका सेंटरलाच ऍक्ट होतोय म्हणून. ओके. So but due to this water level should rise, na? नाही. Water level, just we are going to, the displacement is very small. Okay. The displacement dz is very small. Means it is negligible, we can say. We are, for showing the excess pressure, just we are showing it in the figure. तो जो एक्सेस प्रेशर आहे त्याच्यामुळे ती जी होणारी डिस्प्लेसमेंट आहे ती कशी आहे? इट इज व्हेरी व्हेरी स्मॉल. अँड ॲज इट इज अ फ्री सरफेस, इट इज ऍक्टिंग ऑन ऑल द साइड्स ऑफ दिस कर्व्हिलिनियर एलिमेंट. तो जो कर्व्हिलिनियर एलिमेंट आहे त्याच्या सर्व साइडला काय होतंय? एक्सेस प्रेशर ऍक्ट होतोय. अँड देअरफॉर इट हॅज बीन शिफ्टेड इन द अपवर्ड साइड थ्रू अ व्हेरी स्मॉल डिस्टन्स dz. Now as it is shifted in the upward side,
its length has been slightly increased. Just we have shown x plus dx and y plus dy. ठीक है? Yes, sir. Now tell me, now whenever there is pressure and due to the pressure a force is produced. Okay, how much amount of force is acting on this curvilinear element A, B, C, D? हा जो कर्व्हिलियर एलिमेंट आहे याच्यावरती किती फोर्स ऍक्ट होतोय? P into X into Y. हा बरोबर आहे. फोर्सचा काय फॉर्म्युला असतो? Pressure into area. Pressure into surface area. Okay. Now the pressure P is excess pressure is acting on how much surface area? X into Y. Bro, so we can say that the force acting on this curvilinear element is Px into Y. Now due to this, the element has shifted in the upward side. By how much distance? It has displaced through a distance of dz. Now whenever there is force and displacement, the work is done here. Now tell me, how much amount of work is done on this curvilinear element ABCD? P into X into Y into dz. PXY काय झालं? फोर्स आणि dz झालं डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे? So the work done here in this case is Pxy into dz. So this much amount of work is done on this element due to the excess pressure below it. I got it? आले लक्षात? Yes, sir. आता बघा. Now what is the new area of this curvilinear element? That is A dash, B dash, C dash and D dash. X plus dx into Y plus dy. X was dy into y plus dy. Okay, so that will be the new surface area of this curvilinear element. Now the increase in the surface area will be how much? X plus dx into y plus dy means new surface area minus original surface area. So x into y, it will be xy, x into dy plus y into dx plus dx dy minus xy. Okay. Now here xy will get cancelled. So we have these three values. Now dx and dy is very, very small. So the multiplication will be again a small value. ज्यावेळेस एखादा आपण स्मॉल व्हॅल्यूचे मल्टिप्लिकेशन करतो, आता 0.01 into 0.02 समजा ग्रेटर, इमॅजिन करा, it will be very, very 0.0002. So it will be a further small value, and therefore we will neglect these two values from this equation. And finally, the increase in the surface area will be how much? X into dy plus y into dx. Now, what happens when the surface area increases? The surface energy also increases. Now, in the 12th class, you have studied every surface possesses certain energy in it. And what about the equation for that surface energy? प्रत्येक सरफेस एरिया मध्ये म्हणजे फ्री सरफेस मध्ये एका प्रकारची एनर्जी असते आणि त्या एनर्जीचं इक्वेशन किती असतं? Tension applied on the surface into area. Into its area. Okay. So now here in this case, the increase in the surface energy due to the increase in the surface area will be how much? P into x into dy. Now here what happens when work is done on this curvilinear element? That work done is stored or it is used to increase the surface energy of the curvilinear element ABCD. ज्यावेळेस कर्व्हिलिनियर एलिमेंट हा शिफ्ट झालेला आहे, ज्यावेळेस त्या कर्व्हिलिनियर एलिमेंट वरती वर्क डन झालेलं आहे, ते वर्क डन कुठे गेलं आहे किंवा त्याचा उपयोग कधी झालेला आहे? दॅट वर्क डन इज यूज्ड टू इन्क्रीज द सरफेस एनर्जी. ओके. नाउ हाऊ मच अमाउंट ऑफ वर्क इज डन? सो P into x into y into dz will be equal to T into x into dy plus y into dx.
Now all of you got it? Yes, sir. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांचं इक्वेशन? ठीक आहे. Now we will divide this part here. It will be common to both these terms. So it will be p into xy dy. We will simplify it. So we will get 1 upon y, x will get x will get cancelled. So we have 1 upon y into dy upon dz plus 1 upon x into dx upon dz. This is equation number 4. I think all of you have got this equation number 4. Yes, sir. इक्वेशन लक्षात आलं 4 सगळ्यांच्या? ठीक आहे. Now here in this figure we shall consider this figure again. Now we shall consider one triangle ABO1 and another triangle A',B',O1. Now these two triangles are similar to each other. हे दोन्ही ट्रायंगल्स कसे आहेत एकमेकाला सिमिलर आहेत. आय एम नॉट टॉकिंग अबाउट इक्वलिटी, I am talking about their similarity. Okay. Now, when the two triangles are similar, we can equate the ratio of their sides. बरोबर आहे? की तुम्हाला ह्याच्यात झालेलं आहे बघा ट्रिग्नोमेट्री मध्ये. जर तुम्ही दोन ट्रायंगल सिमिलर कन्सिडर केले तर we can equate the ratio of their sides. So which two triangles we are going to equate? आता आपण कशासाठी कन्सिडर करतो जॉमेट्री? वी आर गोइंग टू मॉडिफाय दिस इक्वेशन. आपल्याला इक्वेशन 4 मॉडिफाय करायचं आहे. त्याच्यासाठी आपण दोन ट्रायंगल कन्सिडर करतोय. एक ट्रायंगल आहे A',B',O1 आणि दुसरा ट्रायंगल आहे ABO1. म्हणजे हा ट्रायंगल, हा एक ट्रायंगल आहे आणि हा दुसरा ट्रायंगल आहे. ठीक आहे. Now if you consider this as the same, then here we can equate A',B'. एक मिनिट, कॉपी करू द्या. एक जस्ट 1 minute. बघा आता. Now we have considered the triangle A',B',O1, another triangle ABO1 as two similar triangles. Then we can equate the ratio of their side. A',B' divided by AB will be equal to B',O1 divided by BO1. Okay. Sir, In this equation, in LHS there should be A' and B'. Yes, B' ना, बरोबर आहे ना. ते B झालंय, it is B'. Yes, sir. A', B' is येते. Okay. Okay, sir. It is A', B' divided by AB. That is equal to B',O1 divided by OB1. We can equate this ratio of the sides. Now what is A', B'? It is x plus delta x. And what is AB? It is x. Similarly here it is r plus delta z. आता हे टोटल डिस्टन्स किती आहे? हे डिस्टन्स आहे R1 आणि हे प्लस Z. म्हणजे टोटल डिस्टन्स किती झालं? R1 plus Z upon R1. So we will get x will be common to both these terms. So x upon x is 1 plus delta x upon x is equal to 1 plus delta z upon z. 1 will cancel. So we have delta x upon x is equal to delta z upon R1. इथपर्यंत आलं का लक्षात सगळ्यांच्या? Yes, sir. सर आपण B',O1 अपॉन BO1 च्या जागी AO1 आणि A',O1 पण घेतलं चालेल ना? कोणतं काय म्हणला तू? सेकंड टर्म सर B',O1 अपॉन BO1 च्या जागी आपण AO1
ए डॅश O1 ए अपॉन O1. एडॅश घेऊ शकतो ना आपण, पण आपल्याला साईडचा रेशो दुसरा आपल्याला काय करायचंय, या इक्वेशनला मॉडिफाय करण्यासाठी आपण हे इक्वेशन घेतोय. ठीक आहे. येस सर. हा रेशो कशासाठी घेतला आपण, हा पण घेऊ शकतो, तसं काही प्रॉब्लेम नाहीये, पण आपल्याला हे इक्वेशन मॉडिफाय करण्यासाठी आपण ह्या दोन व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. कोणत्याही साईडचा रेशो तुम्ही इक्वेट करू शकता. आता काय आलं आपल्याला, डेल्टा एक्स अपॉन एक्स इक्वल टू डेल्टा झेड अपॉन R1. ठीक आहे. आता 1 अपॉन झेड इकडे 1 अपॉन एक्स इंटू डेल्टा एक्स अपॉन डेल्टा झेड केलं तिथे किती होईल, 1 अपॉन R1. याला इकडे घेतलं आपण तर काय होईल, 1 अपॉन एक्स इंटू डेल्टा एक्स अपॉन डेल्टा झेड इक्वल टू 1 अपॉन R1. Now we shall consider this value as equation number 5. आता बघा दुसरं दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे आपल्याला. कोणते, BCO2 and for that corresponding triangle will be B dash C dash O2. येतं लक्षात. आता B again I will do it. फिगर समोर असली म्हणजे लक्षात येतं जरा. आता बघा दुसरे कोणते दोन ट्रायंगल सिमिलर कन्सिडर केले आपण, B डॅश C डॅश O2 आणि BCO2. ठीक आहे. इथं पण आपण कसा रेशो घेतला, B डॅश C डॅश डिवायडेड बाय BC इज इक्वल टू C डॅश O2 अपॉन CO2. बट व्हॉट इज B डॅश C डॅश, इट इज x प्लस dy अपॉन y प्लस r प्लस dz अपॉन R2. Again we have 1 plus delta y upon y plus 1 plus delta z upon R2. 1 will get cancelled. So we have delta y upon y is equal to delta z upon R2. Again we will modify this equation. 1 upon y into delta y upon dz is equal to 1 upon R2. We have got equation number 6. Now why we have done it? We are going to simplify this equation, basic equation number 4. आपल्याला 4 इक्वेशन मॉडिफाय करायचं आहे. आता 1 अपॉन y इंटू डेल्टा y अपॉन डेल्टा z किती आलेलं आहे आपलं, 1 अपॉन R2. म्हणजे ही व्हॅल्यू 1 अपॉन R2 आलेली आहे. आणि 1 अपॉन x इंटू डेल्टा x अपॉन डेल्टा z किती आलेली आहे, 1 अपॉन R1. तो 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R1 किंवा 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. So we have got equation number that is 7 suppose for the excess pressure. म्हणजे हे जे इक्वेशन आपल्याला मिळालं होतं, excess pressure is equal to P is equal to T in bracket this value. For this part we have modified it as 1 upon R1 plus 1 upon R2. Have you got it? Yes, sir. इक्वेशन लक्षात आलंय. कोणाला काय अडचण आहे का? Yes, anybody having any query? आलं का सगळ्यांच्या लक्षात? Yes, sir. Okay, we'll stop here. Now you get ready for the third test, no? In the next week we will have a test on this chapter. ठीक आहे. आता एकच टॉपिक राहिलेला आहे, that is the expression for the surface tension of a liquid by Jaggers method. this एक article राहिलेले आहे. So you start preparing for this third test. ठीक है. So we'll stop here now.
बाकी कोणाला काही अडचण आहे का कशाच्या बद्दल आपल्या? सर याचा यूज कुठे केला जातो? कशाचा? एक्सेस प्रेशर फाईंड करण्यासाठी. ज्या ठिकाणी आपलं सरफेस टेन्शनचं ज्या ठिकाणी हे करतात, यूज करतात सरफेस टेन्शन, त्या ठिकाणी जे आहे एक्सेस प्रेशर. आता तुम्ही डिटर्जंट कशासाठी वापरतो बरं आपण? Why do we use detergent?